राज्यातील शाळांना दरवर्षी मिळणाऱ्या दिवाळी सुट्ट्यांमध्ये नेहमी कधी ना कधी ऐनवेळेचा बदल होत असतो आणि त्याच अनुषंगाने एक महत्त्वाची बातमी आहे, कारण दिवाळी सुट्टीमध्ये मोठा बदल झालेला आहे। या संदर्भातलं एक पत्र आता प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे सर्व शाळा आणि शिक्षकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नमस्कार मित्रांनो, गेट ऑल स्पेशल या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया सविस्तर बातमी। जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभाग प्राथमिक यांचं हे पत्र आहे। शुद्धीपत्रक जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना मराठी माध्यम सन 2024 मध्ये द्यावयाच्या दीपावली सुट्ट्यांबाबतचे आदेश वाचा क्रमांक 1 नुसार यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले आहेत। उपरोक्त वाचा क्रमांक 3 अन्वये मान्य शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे निर्देशानुसार राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती येण्याच्या दृष्टीने उन्हाळी सुट्टी दिनांक 2 मे 2024 ते 14 जून 2024 पर्यंत देण्यात आली होती। शासन निर्देशानुसार एका शैक्षणिक वर्षात सुट्टीचा कालावधी 76 दिवसापेक्षा अधिक नसावा करिता जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक शाळांना यापूर्वी दिलेल्या दीपावली सुट्टीत दिनांक 21/10/2024 ते 12/11/2024 या ऐवजी दिनांक 28/10/2024 ते 12/11/2024 असा बदल करण्यात येत आहे। वरील नमूद सुट्ट्यांबाबत नोंद घ्यावी। डॉक्टर नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे। म्हणजेच यापूर्वी 21 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर अशी जी सुट्टी होती दिवाळीची, ती आता 28 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर अशी करण्यात आलेली आहे। जवळजवळ 7 दिवस ही दिवाळीची सुट्टी कमी करण्यात आलेली आहे।